आज दीप अमावस्या, दीप पूजनाचा दिवस. सर्वांच्या आयुष्यातील अंधकार नष्ट होऊन ज्ञान, आरोग्य, ऐश्वर्य, शांती व सौख्याचा प्रकाश जीवनात अविरत प्राप्त हो, हीच परमेश्वर चरणी प्रार्थना. कहाणी दिव्याच्या औसेची. ऐका दीपकांनो, तुमची कहाणी. आटपाट नगर होतं. तिथे एक राजा होता. त्याला एक सून होती. तिनं एके दिवशी घरातला एक पदार्थ स्वतः खाल्ला आणि उंदरांवर आळ घातला. तिने आपल्यावरचा प्रमाद टाळला. इकडे उंदरांनी विचार केला, आपल्यावर उगाच आळ आला आहे, तेव्हा आपण तिचा सूड घ्यावा, असा सर्वांनी विचार केला. त्यांनी रात्री हिची चोळी पाहुण्याच्या अंथरुणात नेऊन टाकली. दुसरे दिवशी हिची फजिती झाली. सासू दिरांनी निंदा केली, घरातून तिला घालवून दिले. हिचा रोजचा नेम असे, रोज दिवे घासावे, तेलवात करावी, ते स्वतः लावावे, खडीसाखरेनं त्यांच्या ज्योती साराव्या, दिव्यांच्या औसेच्या दिवशी त्यांना चांगला नैवेद्य दाखवावा. त्याप्रमाणे ही घरातून निघाल्यावर ते बंद पडलं. पुढं ह्या औसेच्या दिवशी राजा शिकाऱ्याहून येत होता. एका झाडाखाली मुक्कामास उतरला. तिथं त्यांच्या दृष्टीस एक चमत्कार पडला. आपले सर्व गावातले दिवे अदृश्य रूप धारण करून झाडावर येऊन बसले आहेत. एकमेकांपाशी गोष्टी करीत आहेत. कोणाच्या घरी जेवावयास काय केलं होतं, कशी कशी पूजा मिळाली वगैरे चौकशी चालली आहे. सर्वत्रांनी आपापल्या घरची घडलेली हकीकत सांगितली. त्यांच्या मागून राजाच्या घरचा दिवा सांगू लागला, बाबांनो, काय सांगू, यंदा माझ्यासारखा हतभागी कोणी नाही. मी दरवर्षी सर्व दिव्यांत मुख्य असायचो. माझा थाटमाट जास्त व्हायचा. त्याला यंदा अशा विपत्तीत दिवस काढावे लागत आहेत. इतकं म्हटल्यावर त्याला सर्व दीपकांनी विचारलं, असं होण्याचं कारण काय आहे? मग तो सांगू लागला, बाबांनो, काय सांगू, मी ह्या गावच्या राजाच्या घरचा दिवा. त्यांची एक सून होती. तिनं एके दिवशी घरातला पदार्थ स्वतः खाल्ला आणि उंदरांवर आळ घातला. आपल्यावरचा प्रमाद टाळला. इकडे उंदरांनी असा विचार केला की हा आपल्यावर उगाचच आळ घातला आहे, तेव्हा आपण तिचा सूड घ्यावा, असा सर्वांनी विचार केला. रात्री तिची चोळी पाहुण्याच्या अंथरुणात नेऊन टाकली आणि दुसऱ्या दिवशी तिची फजिती झाली. सासूदिरांनी निंदा केली, घरातून तिला घालवून दिले, म्हणून मला हे दिवस आले आहेत. ती दरवर्षी माझी मनोभावी पूजा करीत असे. जिथं असेल तिथं खुशाल असो, असं म्हणून तिला आशीर्वाद दिला. घडलेला प्रकार राजानं श्रवण केला. आपल्या सुनेचा अपराध नाही अशी त्याची खात्री झाली. तो घरी आला. कोणी प्रत्यक्ष पाहिले आहे असे म्हणून तो चौकशी करू लागला. तिला मेना पाठवून राजाने घरी आणली. त्या झालेल्या गोष्टीची तिची क्षमा मागितली. ती सुखानं रामराज्य करू लागली. तर जसा तिला दीपक पावला आणि तिच्यावरचा आळ टळला, तसा तुमचा आमचा टळो. ही 60 अवतारांची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण.